जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मागच्या जवळपास 11 दिवसांपासून आपले अभियोग्यताधारक उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत। परंतु या आंदोलनाची दखल खऱ्या अर्थाने कोणत्याही मीडिया हाऊसनं घेतलेली नाहीये। ही सर्वांसाठी एक शोकांतिका आहे आणि या आंदोलनाविषयी बऱ्याच अभियोग्यताधारकांना कल्पना देखील नाहीये। ही देखील एक रिअल मधली ट्रॅजेडी आहे असं आपण म्हणू शकतो। कोण आंदोलन करत आहे, आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय आहे, आंदोलनाच्या अपडेट्स नेमक्या काय आहे, घडामोडी काय घडल्या, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या सेशनच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु मित्रांनो, आपण जर का येत्या शिक्षक भरतीच्या तयारीमध्ये असाल आणि आपल्या काही क्युरीज असेल त्याच्या संदर्भामध्ये, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शिक्षक भरतीची गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे। या कोर्स मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सिरीज मिळेल, त्यानंतर जे काही पसंतीक्रम आले त्याची एक स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवून घेता येणार आहे, त्या संदर्भामध्ये योग्य सल्ला मिळेल। काही डाउट्स असतील तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून क्लिअर केले जाईल। तुमचं सिलेक्शन जर का या ठिकाणी इंटरव्ह्यूला झालं तर डेमो सेशनची तयारी करून घेतली जाईल। तुमचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असेल, क्वालिफिकेशनचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। तुम्हाला चर्चा करण्यासाठी या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप देखील आहे। या सगळ्या गोष्टी कुठे मिळणार आहे, तर आपण जे आहे प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे जे ऍप आहे मोफत डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता आपण जाऊया मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, मी या ठिकाणी जी गोष्ट करत आहे ती आहे शिक्षक भरती 2022च्या संदर्भामध्ये। 22च्या संदर्भामध्ये राऊंड 1 झाला, 2 झाला, फेज 1 झाला, फेज 2 झाला, परंतु स्टील जे आहे काही वॅकन्सीज त्याची बाकी आहे, येणं अपेक्षित होतं। ज्या उमेदवारांचा जो मेरिट आहे 1 मार्क 2 मार्कने थांबलेला आहे, त्या उमेदवारांना या जागा आपल्या वाट्याला येण्याची प्रतीक्षा आहे, होती, राहणार आहे। परंतु जे आहे मुद्दा असा आहे की पहिल्या शिक्षक भरतीमध्ये बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्या कारणाने शासनाने असा निर्णय घेतला की एकूण जेवढ्या जागा आहेत त्या एकूण जागांच्या 10% जागा ज्या आहेत रिझर्व्ह ठेवण्यात याव्या, पद कपात करण्यात यावी। आणि घडले देखील तसंच। सांगण्यात आलं की बिंदू नामावलीची जी आहे रिव्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ही जी 10% पद आहे ती आम्ही तुम्हाला देऊया नंतर, सेकंड फेजच्या नंतर। परंतु आता अचानकपणाने काय झालं की एक शासनाचं पत्र निघालं आणि शासनाने डिक्लेअर करून टाकलं की 2022ची जी भरती आहे आता पूर्णतः संपलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या अभियोग्यताधारकांना धक्का बसला, भ्रमनिरास झाला, कारण त्यांना अपेक्षित होतं, त्यांना विनाकारण जे 10% जागा रिझर्व्ह ठेवल्या आणि सगळे राऊंड पुढचे थांबून घेतले, ते चुकीचं होतं। त्या जागा येणं अपेक्षित होतं। ठीक आहे, जर तुम्हाला बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये जर का काही शंका होत्या तर त्या शंका दूर करून तुम्ही त्याच्यानंतर जे आहे जेवढ्या काही जागा शिल्लक आहे त्याचा राऊंड लावणं अपेक्षित होतं, परंतु तसं घडलं नाही। आणि त्याच गोष्टीला जे आहे संपूर्ण राज्यभरामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, संताप व्यक्त केला जातोय। आणि त्याचमुळे आपल्या अभियोग्यताधारकांनी शासनानं जो काही पत्र काढलं त्या पत्रकाच्या विरोधामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया। त्या लोकांची भावना आपण समजून घेऊया की त्यांना आंदोलनाचं पाऊल का बरं उचलावं लागलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी शिक्षक भरतीचे जे सर्वसामान्य अभियोग्यताधारक कृती समिती आहे यांनी आता कृती समिती बनवली आणि आपला हक्क मिळवण्यासाठी त्यांनी जे आहे स्वतः आंदोलनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता हे पत्र 27 मेचं आहे, कारण काय 26 मेला पत्र निघालं शासनाचं की आता 10% भरती रद्द आहे। आता त्याच्यानंतर जे आहे यांनी हे पत्र या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना लिहिलं होतं। यांचा जो मुख्य विषय आहे तो आपल्या सर्वांना लागू पडतोय। लक्षात घ्या, जे उमेदवार 2022च्या भरतीमध्ये लागू शकलेले नाही त्या सर्वांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे। त्या ठिकाणी काय म्हणतायत ते बघा, थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला। हा, हे बघा, विषय आहे
26 मे रोजी निर्गमित पत्र दुरुस्त करून शिक्षक भरती 2022 मधील जे आहे 10% कपात केलेल्या जागा, रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक प्रवर्गामधील भरलेल्या जागांचा पात्र उमेदवारांसाठी विचार करण्याबाबत म्हणजे एकच मागणी मुख्य आहे की ज्या 10% जागा तुम्ही कपात केल्या होत्या त्याचा राऊंड घ्या. ज्या जागा रिक्त राहिल्या, जे उमेदवार अपात्र झाले, जे उमेदवार गैरहजर राहिले त्या उमेदवारांचा राऊंड घ्या. कितीही असू द्या ते 100, 200, 500 जेवढे काही उमेदवार भरल्या जाऊ शकतात तेवढे उमेदवार भरा, कारण त्याच्यावरती यांचा हक्क आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला नाईलाज म्हणून जे आहे आंदोलन करावं लागत आहे. आणि आंदोलनामधल्या मुख्य मागण्या काय आहे, फार व्हिडिओ मी लांबवत नाहीये, महत्वाचे तेवढे पॉईंट तुम्हाला सांगतोय. पहिली मागणी काय आहे की 26 मेचं जे पत्र काढलं शासनानं, की शासनानं जे सांगितलं ना 10% पद कपात आम्ही आता जो केली होती ती भरती आता आम्ही या ठिकाणी गुंडाळलेली आहे, संपवलेली आहे. तो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, त्यांचा मागणी आहे की 2022 मधील 10% कपात केलेल्या जागा असेल, रिक्त जागा, अपात्र उमेदवार, गैरहजर उमेदवार आणि माजी सैनिकाचा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तो राऊंड तुम्ही जे आहे या ठिकाणी लावायला हवा नियमाप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तिसरा मुद्दा आहे मुंबई उच्च न्यायालयाचा जो 4 फेब्रुवारी 2026 चा आदेश आहे त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी. आता हा निर्णय काय आहे तर लक्षात घ्या, त्यांनी यामध्येच ना थोडंसं डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं बघा की 4 मे 26 रोजी दिलेल्या आदेशान्वये शिक्षक भरती 22 मधील उमेदवारांच्या हिताचा व दाव्याचा योग्य विचार करण्याचा निर्देश दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की उमेदवाराचा जो हक्क आहे किंवा त्यांचा जो दावा आहे त्या दाव्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणाने विचार करा आणि डिसिजन घ्या, असं कोर्टाने निर्णय दिला होता. बीएमसीचे एक मॅडम आहेत त्या की कोर्टामध्ये गेल्या होत्या. आता कोर्टाने असा निर्णय दिला, मग शासनानं काय केलं की भरतीच गुंडाळून टाकली. आता ते सगळे प्रकरण मिटवून टाकूया म्हटले आणि त्याच्यामुळे जे आहे या उमेदवारांना या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे. आणि चौथी एक महत्वाची मागणी त्यांची काय आहे की शिक्षक भरती 22 मधील पात्र उमेदवारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खात्री करून तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. आणि या मागणीसाठी मित्रांनो आजपासून नव्हे तर मागच्या 1 जून 2026 पासून जे आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हे आपले उमेदवार बेमुदत उपोषण करत आहे. किती हे शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. मला या ठिकाणी आश्चर्य वाटत आहे की एकूण जर आपण पाहायचं झालं किती हे शोकांतिक आहे. मला या ठिकाणी जे आहे एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की आज आपल्याला दिसत आहे 11 तारीख आहे, 11 दिवस मागचे जे आहे हे उमेदवार मुंबईच्या आझाद मैदानाच्या तळपत्या उन्हामध्ये आंदोलन करत आहे. पण खऱ्या अर्थानं याची जी दखल आहे कोणत्याही मोठ्या मीडिया हाऊसने घेतलेली नाहीये. यांना पाहिजे त्या प्रमाणावरती सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये, यांच्यासोबत कोणी उभं राहिलेलं नाहीये. हे आपल्या सर्वांसाठी ना निश्चितपणाने शोकांतिका आहे मित्रांनो, लाजिरवाणी बाब आहे. शासनाला नेमकं काय कधी काय सुचेल हे काहीच सांगता येत नाही. शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जर का विचार केला ना, शिक्षक भरतीमध्ये निश्चित असं काहीच नसतं, व्यवस्थित असा रोडमॅप कधीच नसतो. कधी कोणता निर्णय अचानक येईल काहीच सांगता येत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत शासनानं 3 भरत्या केल्या पवित्र पोर्टल मार्फत. 2017 ची भरती अपूर्ण आहे, 2024 ची भरती अपूर्ण आहे, 2025 ची भरती सुरू व्हायचं नाव घेत नाहीये. किती मोठी शोकांतिका आहे, खरंच किती मोठी शोकांतिका आहे. 2017च्या भरतीमध्ये 50% जागा शासनानं या ठिकाणी कपात केल्या, मागासवर्गीय बांधवांच्या 50% जागा कपात केल्या. विचार करा किती मोठी शोकांतिका आहे. त्या जागा आजपर्यंत भरलेल्या नाहीये. ते उमेदवार बिचारे कोर्टामध्ये जाऊन परेशान आहे. त्यांच्यापैकी काही जण एज बार झाले अक्षरशः कोर्टाच्या पायऱ्या चढू. त्यांना न्याय मिळाला का? नाही, त्यांचा विचारच झाला नाही. 2017च्या माजी सैनिकांचा कन्व्हर्टेड राऊंड अजून लागणं बाकी आहे. 2017चा 2027 उजाडतोय, 10 वर्ष होत आहेत, नाही झाली भरती कंप्लीट. 2024च्या सोबत देखील असंच घडलंय. 2024च्या संदर्भामध्ये 26 मेला शासन अचानकपणाने पत्र काढतं आणि सांगतं भरती संपली आहे, आम्ही रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिकाचा कन्व्हर्टेड राऊंड 10% पद कपातीचं काहीच आता पुढे चालू करणार नाहीये. कारण असं देण्यात आलेलं आहे 2025ची टेट परीक्षा झालेली आहे आणि टेट परीक्षेच्या नंतर मागचे मार्क रद्द केले जातात. नवीन भरतीमध्ये नवीन मार्क असतात. मान्य आहे, तो नियम मान्य आहे आम्हाला. परंतु जर का काही जागा जर का त्याच्या शिल्लक राहिलेल्या असेल तर त्या उमेदवारांचा त्याच्यावरती हक्क आहे. कारण त्याच्यामध्ये काही उमेदवार असे देखील आहेत की ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालं होतं, निवड यादीमध्ये नाव आलं होतं, नंतर शासनाने यादी रिवाईज केली आणि त्या उमेदवारांचं नाव गेलं. पुढच्या यादीमध्ये त्यांचं नाव येणार होतं कारण एका मार्कांचा फरक होता.
आता ते उमेदवार या ठिकाणी जे आहे या यादीच्या प्रतीक्षेत आहे. या आंदोलनानंतर ज्यावेळेस प्रशासनासोबत यांची भेट झाली शिष्टमंडळाची, बऱ्याच चर्चा झाल्या, परंतु शासनानं अजिबात पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला नाहीये. ही आपल्यासाठी निश्चितपणाने शोकांतिकेची बाब आहे. असं नाही व्हायला पाहिजे. जे उमेदवार या ठिकाणी जे आहे बाधित झालेले आहे त्याच्यामध्ये त्या बाधित उमेदवारांना न्याय मिळायला पाहिजे. मी ज्या भावना व्यक्त करतो आहेत त्याच भावना तुमच्या आहे का, किंवा तुम्हाला याच्या संदर्भामध्ये काही वेगळी मतं मांडायची आहे, हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. कारण व्यक्त करणं हे तर आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. ऍटलीस्ट व्यक्त तर व्हायला शिका. कारण मला वाईट या गोष्टीचं वाटलं की बऱ्याच अभियोग्यताधारकांना या आंदोलनाविषयी माहितीच नाहीये. हे लोक लढतायत, त्यांची संख्या कमी असेल मान्य आहे, पण ते सर्वांसाठी लढतायत. ते सर्वांसाठी लढतात. ते जर का राऊंड झाले त्याचा फायदा याच लोकांना नाही होणार आहे, यांच्यासोबत सर्वांना होणार आहे. बरेच जे होतकरू विद्यार्थी आहेत, बरेच पात्र उमेदवार आहेत, त्या सर्व पात्र उमेदवारांना याचा फायदा होणार आहे, पण तो आपल्याला माहितीच नाही. ऍटलीस्ट आपण यांच्यासाठी सोशल मीडियाला तरी आवाज उठवायला पाहिजे, तिथे कमेंट तरी करायला पाहिजे, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे प्रशासनापर्यंत जातो. आपले मॅक्झिमम व्हिडिओज प्रशासनापर्यंत पोहोचतात, त्याच्या कमेंट्सही बऱ्याच वेळा वाचल्या जातात. इथे जर का आपण या ठिकाणी त्या पद्धतीने कमेंट करू तर मे बी याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. काही लोकांना हास्यास्पद वाटेल, पण रियालिटी आहे. जे लोक आम्हाला फार जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की आपला व्हिडिओ प्रशासनापर्यंतही जातो आणि प्रशासनातल्या बऱ्याच लोकांची नजर आपल्यावरती असते. मलाही थोडंसं उशीर झाला या संदर्भामध्ये जे आहे तुम्हाला लोकांपर्यंत अपडेट पोहोचवायला. मलाही वाईट वाटलं त्या गोष्टीचं, पण माझ्यापर्यंत पाहिजे त्या प्रमाणावरती याची जी माहिती आहे पोहोचली नव्हती. माझ्यापर्यंत आज माहिती पोहोचलेली आहे. माझं कर्तव्य होतं की ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी, तुम्हा लोकांना अवगत करावं की नेमकं काय सुरू आहे. तुम्ही देखील आपली मतं नेमकी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काय आहे ती व्यक्त करायला विसरू नका.